Good evening. Still today we have completed many of the words, many of the lectures, and we have seen that many rules. We have seen 7 rules in last lecture. We see the how to use dictionary in our last lecture. Today we are going forward now learning the new things, that is commands. Commands म्हणजे काय तर आज्ञा किंवा आज्ञार्थी वाक्य. आपण दररोज जीवनामध्ये एकमेकांशी बोलत असतो म्हणजे काय आपण एकमेकांना छोटी मोठी कामं सांगत असतो. फॉर एक्झाम्पल माझं पुस्तक आण किंवा मला पाणी दे. तर हे जे आहेत यांना आपण आज्ञार्थी वाक्य असं म्हणतो. ही वाक्य बोलताना 2 व्यक्ती असतात. आपणच आपल्याला आज्ञा देऊ शकत नाही. आपण स्वतःला म्हणतो का हे चल उठ पाणी आण स्वतःसाठी असं बोलत नाही. या ठिकाणी आपल्याला 2 व्यक्तींची आवश्यकता असते. मग या वाक्यामध्ये आपण प्रत्येक वेळा तू तुम्ही हे शब्द वापरत नाही, पण त्यांचं अस्तित्व तिथं असतं. फॉर एक्झाम्पल पहा, ब्रिंग दॅट बुक. हे आपण कुणाला सांगतोय? फॉर एक्झाम्पल तिथं कुणीतरी आहे आपला फ्रेंड आणि त्याच्याशी आपण बोलतो आहोत आणि सांगतो आहोत की ब्रिंग दॅट बुक म्हणजे माझ्यासाठी ते पुस्तक आण. पण आपण स्वतःला सांगतो का असं ब्रिंग दॅट बुक? नाही. आपण काय करतो दुसऱ्याला सांगतो. म्हणजे इथं यूचं अस्तित्व आहे. पहा, हे लक्षात ठेवा, यूचं अस्तित्व आहे, पण आपण बोलताना यू हा शब्द सहसा वापरत नाही. आपण असं नाही बोलत यू ब्रिंग दॅट बुक. कधी बोलणार बरं यू ब्रिंग दॅट बुक? जेव्हा फार मोठा समुदाय असेल, जेव्हा आपल्याला ठराविक व्यक्तीला एकाच व्यक्तीला काम सांगायचं असेल, अशा वेळेस आपण काय करतो यू हा शब्द वापरत असतो. बोली भाषेत आपण असं नाही बोलत की यू ब्रिंग दॅट बुक. आपण काय बोलतो ब्रिंग वॉटर, ब्रिंग दॅट बुक, ब्रिंग पेन असे शब्द वापरतो. म्हणजेच काय करतो क्रियापद आणि ती वस्तू पाहिजे ती आपल्याला आपण सांगतो आणायला. इंग्रजी भाषेमध्ये खूप क्रियापदं आहेत आणि त्याचा वापर करून आपण छोटी छोटी वाक्य तयार करू शकतो. ही वाक्य तयार करताना आपण काय करतो तर ही वाक्य जर तयार करता यायला पाहिजे असतील आपल्याला तर आपली वोकॅब्युलरी कशी पाहिजे एकदम स्ट्रॉंग पाहिजे. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे रीडिंग केलं पाहिजे. त्याच्यासाठी काय वापरलं पाहिजे डिक्शनरी वापरली पाहिजे. फॉर एक्झाम्पल पहा, ईट म्हणजे काय खाणे. आस्क म्हणजे विचारणे. मी इथं प्रोनाऊन्सिएशन्स लिहित नाही आहे PDF मध्ये. मी डायरेक्टमध्ये इंग्रजी वाक्य लिहिते आणि मराठी ट्रान्सलेशन लिहित आहे. प्रोनाऊन्सिएशन जर तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला लेक्चर नीट ऐकलं पाहिजे. लेक्चर ऐकताना तुम्हाला तुमची PDF पाहिली पाहिजे आणि तिथे तुम्ही ते उच्चार लिहून ठेवले पाहिजेत. ओके. ईट म्हणजे काय खाणे. आस्क म्हणजे काय विचारणे. बीट BEAT बीट म्हणजे काय मारणे. कट कापणे. स्पीक बोलणे. कम येणे. ओपन उघडणे. शट बंद करणे. टेल सांगणे. रन धावणे. गो जाणे. किल मारणे. सेल विकणे. गिव देणे. लर्न शिकणे आणि शो म्हणजे दाखवणे. हे क्रियापद आहेत जे एक्झाम्पलसाठी मी तुम्हाला दिलेले आहेत. अशी खूप क्रियापदं आहेत जी तुम्ही त्याची एक वेगळी वही केली पाहिजेत आणि त्याच्यामध्ये क्रियापदं लिहून त्यांचे प्रोनाऊन्सिएशन्स आणि त्यांचे अर्थ लिहून काढले पाहिजेत. फॉर एक्झाम्पल पहा, कशा पद्धतीने आपण आज्ञा देतो. ईट दोज मँगोज. ॲक्च्युली ही आज्ञा आहे की ते आंबे खा. ते आंबे खा असं कुणाला म्हणणार आपण? तू. यू म्हणजे तुम्ही किंवा तुम्ही ते आंबे खा किंवा तू ते आंबे खा. त्यासाठी आपण काय बोलणार यू हा आपण लिहित नाही आहे हे लक्षात ठेवा. मी पुन्हा हेच सांगते की आपण कर्त्याचं किंवा ज्याला आपण काम सांगतो त्या व्यक्तीचं नाव घेत नाही आहे, यू म्हणत नाही आहे आपण इथे. पण समजा आता रमेश आहे तिथं, दिनेश आहे, गणेश आहे, मग आपण काय बोलणार रमेश ईट दोज मँगोज. म्हणजे रमेश नाव लिहू शकतो आपण, फक्त यूचा वापर आपण करू शकत नाही. जेव्हा अनेक व्यक्ती असतात आणि ठराविक व्यक्तीलाच आपल्याला ते काम सांगायचं असतं त्यावेळेस मात्र आपण यू असं बोलू शकतो. लर्न इंग्लिश. इंग्लिश शिका. कोण शिकणार आहे? यू लर्न इंग्लिश म्हणजे इंग्रजी शिका. ड्रिंक दॅट वॉटर. इथं यू काय आहे सायलेंट. यू ड्रिंक दॅट वॉटर ही कमांड आहे, ही आज्ञा आहे. यू टेल अ स्टोरी. तू गोष्ट सांग. रीड दिस लेसन. हा धडा वाच. हा धडा कोणाला वाचायला सांगतो आपण? त्याला. म्हणजेच तू हा धडा वाच. डू युअर होमवर्क. तुमचा होमवर्क पूर्ण करा. हॅव यू कम्प्लिटेड ऑल द होमवर्क्स विच आय हॅव गिवन यू इन लास्ट लेक्चर्स.
I want to see that when we will meet on Google. Okay. So, show your book. तुझं पुस्तक दाखव. Make 10 rotis. 10 भाकरी बनव. Drive his car. त्याची कार चालव. Write a letter. पत्र लिही. Make 50 sentences. हा होमवर्क आहे तुमचा, पण हे आपल्या एक्झाम्पलमध्ये पण येऊ शकतं. You all make 50 sentences of this type. म्हणजे कशाची वाक्य बनवायची आहेत तुम्हाला? आज्ञार्थी वाक्य बनवायचे आहेत, ज्याच्यामध्ये आपण दुसऱ्याला आज्ञा देतो काहीतरी करण्याची. ओके. आता आज्ञार्थी वाक्य देताना फक्त असंच बोलायचं आहे का? तर नाही, याची पण वेगवेगळी शैली आहे. याची काय काय आहे? शैली म्हणजे अलंकारिक, छान वाटण्यासाठीची भाषा आहे, किंवा वेगवेगळे शब्द आहेत ज्याच्यामध्ये कधी आपण रागावून एखाद्याला आज्ञा देतो, कधी आपण प्लीज म्हणून आज्ञा देतो, कधी आपण एखाद्याला उपदेश करतो. हे सगळे आज्ञार्थी वाक्यामध्येच येतात. फॉर एक्झाम्पल आता दुसरं पहा, प्लीज. प्लीजचा अर्थ काय करतो आपण? कृपा करून. याचा वापर आपण आज्ञार्थी वाक्यात कसा करणार आहोत पहा. या शब्दाचा वापर करून आज्ञार्थी वाक्य आपल्याला बनवली जातात. प्लीजचा अर्थ काय होतो? कृपया, कृपा करून. आपल्या बोलण्यात असलेले पोलाइटनेस दाखवण्यासाठी ॲक्च्युली या शब्दाचा वापर केला जातो. आपल्याला आज्ञाच द्यायची आहे समोरच्याला, आपल्याला त्याच्याकडून काम करूनच घ्यायचं आहे, पण त्याच्यासाठी आपण काय करतो आहे? प्लीज या शब्दाचा वापर करतो. कधी कधी आपण रागात सुद्धा प्लीज बोलतो. प्लीज म्हणजे काय? ए बाबा तू गप्प बस ना आता. आणि समोरचं ऐकतच नसेल तर आपण काय बोलतो? प्लीज. म्हणजे आपण आज्ञा देतो की प्लीज तू गप्प बस आता. दिस इज स्कोल्डिंग लाईक. बट आता आपल्या इथे काय करतो आपण? पोलाइटली आपण कसं बोलणार आहोत? एक्झाम्पल्स पाहूया. प्लीज ओपन दॅट विंडो. प्लीज ओपन दॅट विंडो. कृपा करून ती खिडकी उघड. किंवा कृपया ती खिडकी उघड. किंवा यू म्हणून आपण जेव्हा तुम्ही या अर्थी वापरतो तेव्हा ते कशी असेल आज्ञा? आऊ जाऊ बोलून आपण हे करतो आहोत, कृपया ती खिडकी उघडा. प्लीज हेल्प दॅट बॉय. कृपा करून त्या मुलाला मदत कर. किंवा कृपया त्या मुलाला मदत करा. प्लीज कॉल दिस गर्ल्स. दोज गर्ल्स. प्लीज कॉल दोज गर्ल्स. कृपया त्या मुलींना बोलाव. किंवा कृपया त्या मुलींना बोलवा. प्लीज ड्रॉ दिस पिक्चर्स. प्लीज ड्रॉ दीज पिक्चर्स. कृपया ही चित्रे काढा. किंवा कृपया ही चित्रे काढ. ओके. प्लीज डू युअर वर्क. कृपया तुझे काम कर. किंवा कृपया तुमचे काम करा. कळालं? प्लीज या शब्दाचा वापर करून आपण काय करू शकतो? दुसऱ्याला आज्ञा देऊ शकतो, कमांड्स देऊ शकतो. त्याच्यामध्ये यूचा आपण दोन अर्थ पाहिले, तू आणि तुम्ही. आपण तुम्ही पण बोलू शकतो, तू पण बोलू शकतो आणि कमांड देऊ शकतो. ओके. दुसरा एक प्लीजचा प्रकार आहे ज्याच्यामध्ये आपण उपदेश देतो समोरच्याला. आणि जेव्हा आपण समोरच्याला उपदेश देतो तेव्हा सुद्धा आपण एक प्रकारची आज्ञाच देत असतो. उपदेश करणं म्हणजे काय? आज्ञा. खोटं बोलू नका. तू खोटं बोलू नकोस. ही आज्ञा आहे. आपल्या धर्मग्रंथांनी सांगितलेलं आहे की खोटं बोलू नका, चोरी करू नका. वॉट दीज आर द कमांड्स, बट वी आर टेकिंग ॲज अ उपदेश. उपदेश म्हणजे काय? एखाद्याने दुसऱ्याला सांगितलेलं चांगलं वचन किंवा चांगलं वागण्यासाठीचं प्रेरित केलेलं वाक्य. पाहता, कीप युअर सराउंडिंग्स क्लीन. कीप युअर सराउंडिंग्स क्लीन. आपला परिसर स्वच्छ ठेवा. चू द फूड वेल. चू द फूड वेल म्हणजे काय? अन्न चांगले चावा. ही आज्ञा आहे. घरात सगळेजण सांगतात, ए बाबा नीट खा. काय 32 वेळा चावून खा, 64 वेळा चावून खा, त्याच्यामुळे पचन चांगलं होईल. म्हणजेच काय करतो आपण? एक प्रकारची कमांड देतो आहोत की चू द फूड वेल. थ्रो द रबिश इंटू अ डस्टबिन. रबिश म्हणजे काय आहे? कचरा. हा नवीन शब्द सापडला आपल्याला. रबिश म्हणजे कचरा. थ्रो द रबिश इंटू अ डस्टबिन. कचरा कचरा पेटीतच टाका. पाहता पुन्हा वाचते. थ्रो द रबिश इंटू अ डस्टबिन.
ओके. त्याच्यानंतर स्पीक द ट्रूथ. स्पीक द ट्रूथ म्हणजे काय? खरे बोला. गो फॉर अ वॉक एव्हरी डे. गो फॉर अ वॉक एव्हरी डे. दररोज फिरायला जा. हेल्प द नीडी. नीडी म्हणजे काय? गरजवंत. गरजूंना मदत करा. ओबे युअर एल्डर्स. ओबे युअर एल्डर्स म्हणजे आपल्या वडीलधाऱ्यांची आज्ञा पाळा. आता होमवर्क आहे त्याच्या खाली अशा प्रकारचे उपदेशपर तुम्हाला 20 वाक्य बनवायचे आहेत. आता पुढचं पाहूया आपण. कमांडचंच आहे पार्ट. आज्ञार्थीच वाक्य आहेत. त्याच्यामध्ये 2 प्रकारच्या आज्ञा दिल्या जातात. एक होकारार्थी असते आणि दुसरी नकारार्थी असते. मग होकारार्थी आज्ञा तर आता आपण पाहिलेल्याच आहेत सगळ्या. कीप युअर सराउंडिंग क्लीन. तुमचा परिसर स्वच्छ ठेवा. किंवा च्यू द फूड वेल. अन्न चावून खा. या सगळ्या आज्ञाच आहेत. आणि आतापर्यंत आपण आज्ञार्थी रूपं कशी पाहिलेली? होकारार्थी म्हणजे करा म्हणतोय आपण त्या सगळ्या. आता नकारार्थी आज्ञा म्हणजे काय असतात पहा. नकारार्थी आज्ञा म्हणजे काय? ज्याच्या ठिकाणी तुम्ही हे करू नका असं आपण जेव्हा सांगतो, हे करायचं नाही असं जेव्हा आपण सांगतो त्याला म्हणतात नकारार्थी आज्ञा. नकारार्थी आज्ञा करण्यासाठी आपल्याला डोंट हा शब्द वापरला जातो. डोंट हा शब्द कुठून आलेला आहे? तर डू नॉट. या ठिकाणी डूला काही किंमत नाही. ते फक्त सहाय्यकारी क्रियापद म्हणून आहे, मदत म्हणून आहे. आणि नॉटचा अर्थ काय? नाही म्हणजे करू नका. जर डू आणि नॉट एकत्र वापरले तर त्याचा अर्थ काय होतं? करू नका. आणि त्याचं संक्षिप्त रूप काय आहे? डोंट. पण कॉमनली आपण डोंटच वापरतो, डू नॉट वापरत नाही. पहा आता होकारार्थी आज्ञेप्रमाणेच आपण जे नकारार्थी आज्ञा आहेत त्या पण आपण दुसऱ्याला देतो आहोत. पहा, समोर एक व्यक्ती आहे, तू आहे किंवा तुम्ही आहे, त्याला आपण ही आज्ञा देतो. आपण पर्सनली स्वतःला आज्ञा देत नाही. उदाहरणार्थ पहा, कम हिअर. इथे ये. ही होकारार्थी आज्ञा आहे. मग याचं नकारार्थी कसं होणार पहा. डोंट कम हिअर. इथे येऊ नकोस. ओके. त्यानंतर टेल हिम दॅट स्टोरी. त्याला ती गोष्ट सांग. डोंट टेल हिम दॅट स्टोरी. त्याला ती गोष्ट सांगू नको. आस्क देम दॅट क्वेश्चन. त्यांना तो प्रश्न विचारा. डोंट आस्क देम दॅट क्वेश्चन. त्यांना तो प्रश्न विचारू नका. पहा आता याचे पण तुम्हाला होमवर्क आहे. होकारार्थी जी वाक्य आहेत ती 20 बनवायची आहेत आणि नकारार्थी आज्ञांची वाक्य 20 बनवायची आहेत. म्हणजे टोटल तुमच्याकडे होमवर्क कितीचा होईल? 40 वाक्यांचा. आधीचा तर आहेच आहे, तो पण मी काउंट नाही केलेला, पण सगळा होमवर्क तुम्हाला पूर्ण करायचा आहे. होमवर्कमध्ये अजून पण होमवर्क दिलेला आहे मी तुम्हाला फारच मोठासा. खालील वाक्यांच्या नकारार्थी आज्ञा करा. पहा आता, गो देअर, डोंट गो देअर. मी वाचून दाखवते आहे तुम्हाला. त्याचे प्रनाउन्सिएशन कळाले तर एकदमच उत्कृष्ट. खालील वाक्यांच्या नकारार्थी आज्ञा करा. गो देअर, डोंट गो देअर. स्टँड अप ऑन द बेंच. त्याचं वाक्य काय करतं पहा. वाक्य मी वाचून दाखवते जेणेकरून तुम्ही नकारार्थी कराल तेव्हा तुम्ही मला वाचून दाखवणार आहात. स्टँड अप ऑन द बेंच. कॉल देम क्विकली. डिवाइड द केक बिटवीन द टू. Keep the lamp on the table. Wait here. Go with him. Smoke. Bring that book from the library. Begin your work now. Tell him your name. Buy chocolates for me. Take this medicine. Wait for me at the gate. Enter that room. Ring that bell loudly. या वाक्यांचं तुम्हाला काय करायचं हे मी सगळं होकारार्थी दिलेलं, त्याचं रूपांतर कशात करायचं आहे? नकारार्थी आज्ञेमध्ये करायचं आहे. पुन्हा आता खाली जी काही वाक्य दिलेत त्याचं इंग्रजीमध्ये भाषांतर करायचे. पहा, कृपया त्या मुलाला बोलव. याचं इंग्रजीत भाषांतर करायचंय. म्हणजे ही कमांड कशी येणार? काय वापरून करणार तुम्ही? कृपया, प्लीज. चालत्या बसमध्ये चढू नका. हा काय आहे? उपदेश आहे.
कृपया ती चित्र काढा. तू काळजी करू नकोस, या बाकावर उभे राहा. अशा पद्धतीने आज आपण कमांड्सचं लेक्चर पूर्ण केलं. हे बोली भाषेमध्ये आपण वापरत असतो, ते आता प्रत्यक्ष आपण इंग्रजीमध्ये बोलणार आहोत. तुम्ही वाचताय ना, तुम्ही लिहिताय ना, कारण हे सगळं मी एकत्र घेणार आहे. फक्त मुलांचं काही सबमिशन चालू आहे कोणाकोणाचं, त्यामुळे आपण थोडं स्लो जात आहोत. ओके, पूर्ण करा होमवर्क, वाचत राहा. मिरर तुमचा फ्रेंड आहे, मिरर समोर बोलत राहा. स्पोकनची प्रॅक्टिस स्वतःहून केल्याशिवाय काहीही येत नाही. मला कॉल करून इंग्लिशमध्ये बोला, त्याच्यामुळे पण प्रॅक्टिस होईल. पर्सनल कॉल करून बोला. झूमवर तर आपण बोलणारच आहोत. फक्त आय एम वेटिंग फॉर द सबमिशन ऑफ द ऑल स्टुडंट्स. आणि सगळे फ्री कधी होत आहेत, कारण तुमच्या परीक्षांचं काहीतरी चालू आहे ना, त्यामुळे तुमचं ते काम संपलं की आपलं फास्टमध्ये जाऊया. ओके, टेक केअर, बाय बाय.